गेली 10 दिवसापासून दारूबंदीविषयी आपल्या दैपमध्ये महिलांनी उठाव केलेला आहे। याबाबत जनजागृती झाली, मोर्चे झाले, निवेदनं झाली आणि ग्रामपंचायतमध्ये ठरावही मंजूर झाले। परंतु त्यावेळी राजकारण झालं किंवा राजकारण चालू आहे दारूबंदीच्या नावाखाली, असं काही सध्या चर्चा चालू आहे। याविषयी काय आपलं मत आहे? वास्तविक दारूबंदी हा सामाजिक विषय आहे, तो काय राजकीय विषय नाहीच। याच्यात राजकारण करण्यासारखं काहीही नाही असं मी म्हणतो। आणि जर ग्रामपंचायतनं राजकारण केलं असं वाटत असेल तर ग्रामपंचायत यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण करणार नाही आणि केलंही नाही। ज्यावेळेस ग्रामपंचायतकडे पहिल्या सुरुवातीला 50 महिला आल्या, यापूर्वी 10 महिलांनी येऊन विचारणा केली, अर्ज दिला होता की असं असं करायचं आहे आम्हाला। तर आम्ही स्वतः सरपंच म्हणून त्यांना सांगितलं की केवळ 10 महिलांनी ही गोष्ट होत नसते, याच्यामध्ये तुम्हाला संख्या खूप लागते। त्याच्यानंतर काही 50-60 महिला ग्रामपंचायतमध्ये आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला अशा पद्धतीनं दारूबंदीचा ठराव घ्यायचा आहे, उठाव करायचा आहे, तर ग्रामपंचायत आम्हाला मदत करावी। या गोष्टीवर मी त्यांना त्याच ठिकाणी, तुम्ही पत्रकार बांधव समोर उपस्थित होता, तिथं सांगितलं होते की हा लढा तुमचा आहे, पण तुमच्या एवढ्या कमी संख्येनं हा लढा यशस्वी होऊ शकत नाही। तुम्ही ज्यावेळेस गावातील 70% महिला एकत्र याल त्यावेळेस आपण कुठंतरी ह्या पद्धतीनं विचार करूयात असं त्यांना आश्वासन दिलं। आणि 4च दिवसानंतर तुमच्या समोर ज्यावेळेस ह्या खंडोबा मंदिराच्या गावाच्या कुलदैवतेच्या समोर महिलांनी टाहो फोडला, तो टाहो ऐकून तुमच्या सामान्य माणसाला, माझ्यासारख्या सामान्य माणसाला नक्कीच हृदय पिळवटणाऱ्या घटना होत्या। आणि त्याच्यातून याच मंदिरासमोर मी त्या महिलांना शब्द दिला की तुम्ही जो उठाव केलेला आहे त्या उठावाला मी माझ्या सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यासह पाठिंबा देत आहे, तुमच्या सोबत आहे या लढ्यात। मग याच्यात राजकारण काय केलं असं वाटतंय तुम्हाला? जर तुमच्या दारू विक्रीच्या परवान्यासाठी ग्रामसभा लागत असेल तर महिलांनी ज्या पद्धतीनं मागणी केली दारूबंदीचा ठराव, त्यासाठी सुद्धा ग्रामसभाच घ्यावी लागते। आणि ग्रामपंचायतनं कुठल्याही पद्धतीनं राजकारण न करता फक्त महिलांच्या निवेदनावर एक कर्तव्य म्हणून जी ग्रामपंचायतची भूमिका असते, ग्रामसभा घेऊन ठराव घेणं, त्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे। आमचं कोणतंही राजकारण याच्यामध्ये आम्ही घेतलेलं नाही आणि करणारही नाही। श्रेय तुम्ही श्रेय हे तुमचं श्रेय आहे का काय? हे श्रेय आमचं असण्याचं काहीच कारण नाही। ग्रामपंचायतनं फक्त ग्रामसभा घेऊन ठराव घेण्याचं कर्तव्य पार पडलं, याच्या श्रेयवादात नाही। श्रेय कोणाचं आहे? 100% या घराघरातून बाहेर पडलेल्या माता भगिनीचं आहे, यश त्यांचं आहे, संपूर्ण श्रेय त्यांचंच आहे। आमचं श्रेयामध्ये काहीही नाही। आम्ही फक्त एक सहकार्याची भूमिका म्हणून केवळ खारीच्या वाट्याने याच्यामध्ये आहोत। या महिला जिंकल्या तर संपूर्णपणे श्रेय या माता भगिनींचंच आहे, आमचा त्याच्यात काहीही संबंध नाही। महिलांमध्ये 3 गट पडलेत अशी चर्चा चालू आहे आणि ती सत्ताधाऱ्याने पाडले असं चर्चा आहे। महिलांमध्ये गट पडलेला आज तुम्हीच मला विचारताय, याच्यामध्ये गटातटाचं राजकारण खरंच माता भगिनी करू नये। त्यांनी वास्तविक सगळ्याच पक्षाची मदत घ्यावी या मताचा मी आहे। कारण हा लढा तुमचा दारू विकणाराशी सुद्धा नाही, तुमचा लढा आहे व्यसनाशी, दारूबंदीसाठी। मग यामध्ये त्यांनी कोणत्या जात, कोणती धर्म, कोणाचं सहकार्य, कोणता पक्ष हा न विचार करता समाजातील प्रत्येक घटकाचं सहकार्य घ्यावं। अगदी त्या पद्धतीने त्यांनी त्या दिवशी दारू विकणाऱ्याचं जर सहकार्य घेत असतील तर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना सहकार्य करणं बंधनकारक आहे आणि आम्ही ते करतोय। बरं, तुम्हाला असं एक आवई उठली की ग्रामपंचायतनं परवाना घेताना पैसे घेतलेत असा तुमच्यावर थेट आरोप होत आहे, याविषयी काय आपलं मत आहे? ग्रामपंचायत गेली 10 वर्ष मी त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम करत आहे। मिसेसची 5 वर्ष आणि माझी 5 वर्ष। या 10 वर्षात ग्रामपंचायतनं केलेलं कार्य आणि त्यापूर्वी धेपळमध्ये झालेलं 40 वर्षाचं कार्य, याचा फरक 100% तुम्हाला दिसून येतोय। आणि जर या 10 वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी जेवढे लाभ दिलेले आहेत, मग काही घरकुल दिले असतील, काही विहिरी दिली असतील, काही शौचालयाचं अनुदान दिले असेल, काही गुत्तेदारांचे पैसे दिले असतील किंवा काही जणांना व्यवसायासाठी परवाना म्हणून नाहरकत प्रमाणपत्र दिले असतील,
यापैकी कोणीही एक जणानं येऊन खंडोबा मंदिरात येऊन सांगावं की माझ्या सरपंचानं या ठिकाणी 1 रुपया 10 रुपये घेतलाय, मी त्याचं व्याजासह परत करेन, फक्त अट एवढीच असेल की त्यानं पुराव्यानिशी सिद्ध करावं की या ठिकाणी ग्रामपंचायतनं आमच्याकडून लाच घेतले, आमच्याकडून पैसे घेतले, फक्त पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल. मग आपण तो खंडोबाचा तो हे खंडोबाच्या साक्षीने तुम्ही मान्य करू शकाल का? 100% बेल भंडारा उचलून सांगतो की मी गावातल्या एकाही व्यक्तीपासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून कार्य करत असताना सरपंच म्हणून 1ही रुपया कुणाचीही लाच घेतली नाही आणि माझ्या काळात मी कुणाला खाऊही दिले. भंडारा उचलून सांगतो, ज्यानं लाच दिली त्याने येऊन सिद्ध करून दाखवावं. असाच भंडारा उचलून त्यांनी पण ह्या खंडोबाचा दाखवावं की सरपंचाने या ठिकाणी लाच घेतली म्हणून. उगीच आरोप करणं आणि आरोप करायची वेळ कोणती आहे? आणि तुम्ही राजकारण कोणत्या ठिकाणी करताय? तुम्हाला राजकारण करायचं तर राजकीय ज्यावेळेस पट मांडला असतो त्यावेळेस करा ना. आज या ठिकाणी महिलांना गाव विकासासाठी कुठंतरी दारूबंदी पाहिजे, व्यसनमुक्ती पाहिजे, त्यासाठी तुम्ही माझं राजकारण कशाला काढताय? माझ्या राजकारणाला खूप वेळ आहे, त्यावेळेस आपण राजकीय डाव त्याच्या एकमेकावर खेळू ना. आज तुम्ही फक्त या विकासासाठी, या व्यसनमुक्तीसाठी सगळ्यांनी राजकारण विरहित सहकार्य करावं एवढीच अपेक्षा. आणि महिलांना देखील एवढीच विनंती की तुम्ही समाजातील प्रत्येक घटकाचं सहकार्य घेऊन हा लढा यशस्वी करून दाखवा. श्रेय तुमचंच आहे, कुणाचंही वैयक्तिक श्रेय नाही, हे सर्व माता भगिनींचं श्रेय आहे. लढा त्यांचा आहे, आम्ही फक्त त्यांच्या सोबत पाठीमागे उभा आहोत. कारण हा गावानं दिलेला कौल आहे, कोणी व्यक्तीनं दिलेला नाही. या लढ्यासाठी आपण जी पहिली ग्रामसभा झाली यामध्ये महिला किती पद जिंकली असं तुम्हाला वाटतंय? काय नेमकं पुढलं काय धोरण राहील? नाही का, पुढचं भविष्य जर विचारत असाल तर हे फक्त महिलांवर अवलंबून आहे. आताच पत्रकारांनी सांगितलं की गट पडले. माझी माता भगिनींना कळकळीची विनंती की तुम्ही गट पाडू नका, तुम्ही सर्वांनी एकत्र या, घराघरातून बाहेर पडा आणि हा लढा तुम्ही तुमच्या यशानं उज्ज्वल करून दाखवा, एक गावाचा इतिहास घडवून दाखवा. तुमचं बघून तालुक्यातीलच नाही तर कालच मला एक बातमी मिळाली की तुळजापूर सारख्या मोठ्या नगरपालिकेतून सुद्धा हा उठाव आपलं प्रेरणा घेऊन होत आहे. माझी माता भगिनींना विनंती आहे की तुमचं नाव तुम्ही लौकिक करून दाखवा. श्रेय तुमचंच आहे, यश तुमचंच आहे, याच्यामध्ये कोणाचंही राजकीय श्रेय नाही आणि होणारही नाही. मी प्रांजळ मनाने खंडोबा साक्षी देऊन सांगतो की मी याच्यातलं कोणतंही श्रेय माझं आहे असं कधीही म्हणणार नाही. पहिला लढा यशस्वी झाला, कितपत यशस्वी झालाय पहिल्या ग्रामसभेतला लढा? आता यामध्ये मी त्या दिवशी ग्रामसभेत सांगितलं की तुम्ही 5% फक्त यशस्वी झालात, आणखी 95% लढा तुमचा बाकी आहे. कारण इथून पुढंच खरं तर तुमच्यामध्ये गटतट पाडून कुठंतरी मतविभाजनी करतील सर्वजण, यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकमतानं राहा एवढीच सर्वांना विनंती. अमित दैपळकर या पेजवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, ते झाकण्यासाठीच दारूबंदीचा विषय पुढे घेत आहे असं डायरेक्ट आरोप तुमच्यावर होत आहे. आम्ही दैपळकरचं तर आम्ही खूप पूर्वीच सांगितलं की ज्यांना वाटतंय ना आम्ही भ्रष्टाचार केला त्यांनी समोर या, समोर येऊन विचारा. आम्ही भ्रष्टाचाराची सगळी जेवढी तुमची माहिती आहे, जशी ग्रामसभा ग्रामपंचायत समोर घेतो तशी बाजार मैदानात घेऊन दाखवतो. पण समोर येऊन कुणी बोलत नाही, अंधारातून तर कुणी कुणालाही नावं ठेवतं. लोकांनी रामकृष्ण देवाला नावं ठेवते, आमच्यासारख्या सामान्य माणसाला तर कुणी फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठीमाग कुणी काही बोलतं. यावर मी कधीही भाष्य केलं नाही आणि भाष्य करणारही नाही, त्यामुळं मी त्याबाबत तुम्हाला काहीच बोलू शकणार नाही. बरं, काय महिलाला काय आव्हान करसाल? आव्हान काय करसाल आपण सरपंच सरपंच म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून आव्हान असेल की तुम्ही कोणत्याही पद्धतीचं याच्यामध्ये गट पाडू नका. हा लढा तुमचा आहे, तुम्ही तुमचा लढा तुमच्यासाठी लढा आणि त्याच्यामध्ये तुमचंच यश, तुमचं श्रेय तुम्ही घ्या. आमचं राजकारण विचार केलं तर आमचं राजकारण 1 महिन्यात आमचं राजकारण ग्रामपंचायतचा कारभार संपणार आहे. तिथून पुढे राजकीय ज्यावेळेस राजपटल मांडला जाईल त्यावेळेस बघू. आता महिलांना फक्त विनंती आहे, तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या लढ्यात लक्ष द्या आणि त्या लढ्यामध्ये तुम्ही यश संपादन करून घ्या. जिथं जिथं तुम्हाला समाजातील ज्या ज्या घटकाचे सामाजिक कार्य करणारे असेल, राजकारणी असतील, अन्य दारू विक्री करणारे असतील, दारू बंदी करणारे असतील, व्यसनमुक्तीवादी असतील, या सर्वांचं तुम्ही सहकार्य घ्या आणि हा लढा महिलांनो यशस्वी करून दाखवा. नारी शक्तीची
ताकद तुम्ही सर्वांनी दाखवा, एवढंच तुम्हाला विनंती आहे. श्रेय 100% तुमचं आहे, यश तुमचं आहे. करण्यात येत आहे की बिअर बारचे परवाने देताना तुम्ही महिलाची ग्रामसभा घेतली नाही, नेमकं काय खरंय, काय तथ्य आहे त्यातलं? हे बघा पत्रकार बांधव, या दहिपळ नगरीमध्ये 35 वर्षापूर्वी देशी दारूचं दुकान येरमाळ्याच्या ग्रस्तांचं होतं. त्यावेळेस देखील अशा पद्धतीने कुठली महिलांची ग्रामसभा झालेली नाही. माझ्या कार्यकाळ चालू होण्यापूर्वी बिअर बार या दहिपळमध्ये चालू होते, त्याच्यात देखील कधी महिलांची ग्रामसभा घेतलेली नाही. माझ्या काळात निषेध सरपंच होते म्हणून कुठंतरी त्यावेळेस बसून आपण 8 मार्चच्या माध्यमातून महिला एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि कुठंतरी महिला घराबाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्नशील पद्धतीने राहिलो. मग त्याच्यात महिला सभा घ्यावी लागते आणि महिला सभेत ठराव मंजूर करून ती ग्रामसभेत मंजूर करावा लागतो. हजेरी कायदा असेल, हा कायदा काय आजचा नाही. ज्यावेळेस 1958 अधिनियम चालू झाला त्यावेळेसपासूनचा कायदा आहे. मागच्या या पद्धतीनं आम्ही पुढं काम करत असताना महिला कधी बाहेर येतच नव्हत्या. आता इथून पुढे तर आपण निर्णय घेतलेलाच आहे की 50% पेक्षा जास्त महिला आल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. अगदी तशाच पद्धतीने पुढे होईल. पण मी जे काम केलं ते पूर्वी दिलेलं होतं, त्या दबावतंत्र, राजकीय तंत्र म्हणा किंवा प्रेम म्हणा किंवा राजकारण म्हणा, यामुळे दिलं असेल असं समजूया. कारण प्रत्येक वेळी काय ग्रामसभेचा अध्यक्ष मीच आहे असं नाही. माझ्या कार्यक्रमामध्ये परवाने देत असताना सुद्धा देखील ग्रामसभेचा अध्यक्ष त्रयस्थ माणूस करून सुद्धा देखील परवाना देण्यात आलेला आहे. हे सुद्धा तुम्ही ग्रामपंचायत दप्तरी बघू शकता. बरं, तुम्ही काय वॉटर फिल्टर कशाला तरी पैसे मागितले असं ते बारवाले आरोप करतात, नेमकं काय आहे ते खरं? हा चांगला प्रश्न विचारला पत्रकार बांधव. ज्यावेळेस देशी दारूचं दुकान गावामध्ये आलं त्यावेळेस तत्कालीन ग्रामपंचायतनं किंवा गावकर्त्यांनी त्या देशी दारूवाल्याकडून गावाच्या कार्यासाठी एक पाण्याचा हौद बांधून घेतला होता. तो हौद दगडी हौद ईशीच्या ग्रामपंचायतच्या समोर होता. गावानं पाहिलाय, वापरलाय. मग अगदी त्याच पद्धतीनं जर गावातल्या बिअरबारवाल्यांनी गावासाठी एक आरो प्लांट घेऊन दिला तर काय हरकत आहे? तो आरो प्लांट काय मी माझ्या घरी नेणार नव्हतो ना, तो गावासाठीच वापरला जाणार होता. असं म्हणून फक्त त्यांच्या समोर जाहीरपणे आव्हान केले किंवा तुम्ही गावाला कुठली तरी एखादी भेट वस्तू द्या. आता ते त्यांनी दिली नाही, हे त्यांनी स्वतः हस्तगोल केलेला आहे. म्हणजे तुम्ही काय तशी काय तुम्हाला पूर्ण झालं नाही कोणती तुमच्या? आम्ही एक आव्हान केलं की बाबा तुम्ही तुमच्या, आता हे लोक कसे आहेत तुम्हाला पण माहिती आहे. आता काही जणांनी म्हटले किंवा खंडणी, गावाला माहिती आहे ना ते खंडणी देणारे आहेत का खंडणीसाठी भांडण करणारे आहेत. त्यांचं गावामधलं वर्तन सगळ्या गावाला माहिती आहे की खंडणी देणारे आहेत का, आणि मी खंडणी घेणार आहे का, आणि मी बेल भंडारा उचलून कुणाच्या रुपयात निघणार आहे म्हणून सांगतो मी कुणाची खंडणी घेणार? मला काय खंडणीची गरज आहे? अल्पसंख्याक महिला तिला भीती वाटते, ती म्हणते मी कुणाचं नाव सांगू, तर मी एकटे घरी असते नंतर मला काय होईल नाव सांगितल्यानंतर, असं ते म्हणते. नेमकं काय देतात ते खरं? ज्या महिलेला मी आजपर्यंत माते समान दर्जा दिला त्या महिलेला आमच्यापासून भीती का वाटावी? तिने जाहीरपणे येऊन सांगावं की सरपंच म्हणून ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून सरपंचानं त्या व्यक्तीकडून 10 रुपये घेतलेले आहेत असं जाहीर कुठं घेतले, कुणी घेतले, कसे घेतले, कुणापाशी दिले, भंडारा उचलून सांगावं. हे तर मी मगाचपासून सांगतोय. आता त्यांचं घरातील वैयक्तिक प्रश्न आहे, हे ग्रामसभेमध्ये पुरुषांच्या प्रत्येक वेळेस पाहिलेलं आहे. वैयक्तिक भांडण त्यांच्या कुटुंबाचं आहे, त्यात आपण काय करू शकतो कुटुंबाच्या भांडणामध्ये? बरं, तो कुटुंबाचा वाद हा कोर्ट कचेरीत आहे. आणि एनओसीचा अर्थ काय असतो? ना हरकत प्रमाणपत्र, ज्याला मराठीमध्ये शब्द आहे की कोणीही याच्यामध्ये हरकत घेतलेली नाही. आता त्यांच्याच घरातल्या व्यक्तीने जर हरकत घ्यायची तर आपण हरकत कशा पद्धतीने द्यायचं? मग याला त्यांनी वाटतं की अडचण केली, मला 2 वर्ष दिलं नाही. तर ज्या मातेला मी आजपर्यंत त्या व्यक्तीला मातेसमोरच बोलतोय ना, तर त्यांनी आम्हाला काय भ्यावं? त्यांना वाटतंय तर त्यांनी येऊन फक्त सांगावं की या ठिकाणी 10 रुपये दिले.